सहयोगी एक बेहतरीन स्कोरर जयवंत पाटिल गोल्डन फिंगर, साथ ही साथ साईप्रीत लाइव, हमारे तीनों ही अंपायर्स भरत मेहर सर, राजेश कदम और साथ ही साथ आदित्य गंगारे, ये हमारे तीनों ही ऑफिशियल्स। बेस्ट ऑफ लक ऑल टीम्स। चलिए अब कमेंट्री बॉक्स में अगली आवाज भरत पाटिल की। ओवर टू भरत। धन्यवाद शेतात भाई. वेलकम आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं. नरेश स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय नरेश स्मृती चषक 2024 आज अंतिम दिवस, अंतिम रात्र. गेली 6 दिवस अतिशय मेहनतीने या स्पर्धेमध्ये जे जोडले गेलेले सर्व या स्पर्धेचे घटक, त्या सर्वांचं मनापासून मी भरत पाटील आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. गेल्या 5 दिवसांमध्ये आपण पाहिलं असेल तर 5 संघांनी टॉप 5 मध्ये प्रवेश केला. त्यातील पहिला संघ होता SK महागेरी, दुसरा संघ होता आझाद स्पोर्ट्स कोलशेत, तिसरा संघ होता SD केवणी दिवे, चौथा संघ होता नरेश स्पोर्ट्स कासरवली आणि पाचवा संघ होता कालच्या दिवसामध्ये पाहिला असेल तर झुंजार स्पोर्ट्स कोलशेत. आणि या 5 संघादरम्यान चिठ्ठ्या उडवल्या गेल्या आणि त्यातील ज्या चिठ्ठीचं नाव आलं ती टीम सेमी फायनलमध्ये त्यांनी प्रवेश केला. तो संघ होता झुंजार स्पोर्ट्स कोलशेत. आणि उर्वरित 4 संघांच्या पुन्हा एकदा चिठ्ठ्या उडवल्या गेल्या. त्यात आमने सामने आलेले संघ SK महागिरी आणि त्याच्या विपक्ष खेळत असताना आझाद स्पोर्ट्स कोलशेत या 2 संघामध्ये पहिला सामना होईल. त्यानंतर नरेश स्पोर्ट्स कासरवली आणि त्यांच्या समवेत खेळताना दिसेल तो म्हणजेच SD केवणी. या 4 संघांमधील जे 2 संघ विजेते ठरतील त्या 2 संघांमध्ये पुन्हा एकदा चिठ्ठी उडवली जाईल आणि ज्या संघाचं नाव त्या चिठ्ठीमध्ये येईल तो संघ अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करेल. तर या मॅचकडे आजच्या दिवसातील सामने हे 4 षटकांचे असतील. याकडे सुद्धा सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. पहिली मॅच आपण पाहिलं असेल तर SK महागेरी विपक्ष आझाद स्पोर्ट्स कोलशेत या संघादरम्यान पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. SK महागेरी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलंय आझाद स्पोर्ट्स कोलशेत या संघाला फलंदाजीसाठी. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो आज तो क्षण आला आहे. स्वर्गीय नरेश नानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा आणि आज हा अंतिम दिवस, आपण अंतिम रात्रीमध्ये आलेलो आहोत. मॅचकडे वैयक्तिक पहिलं षटक घेऊन हेमंत पुचडे. यावेळेस पंचांचा होतोय ग्रीन सिग्नल. सामन्याला होते सुरुवात. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आपण पाहतोय. कुणाल गौरव पहिल्याच बॉलवरती इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न. ज्या गोलंदाजाने या स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला होता तोच गोलंदाज खेळपट्टीवरती, ज्याच्या नावावरती पहिला सेलफोन लिहिला गेला. यावेळेस पहा आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. सुरेख गोलंदाजी. या स्पर्धेमध्ये या गोलंदाजाचा दबदबा राहिलेला आहे. आतापर्यंत अतिशय सुरेख गोलंदाजी त्याने उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. एक सेलफोन त्याच्या नावावरती राहिलेला होता. त्याने एक मिडन ओव्हर हाताळलं होतं. आणि यावेळेस पहा पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आणि इथे मात्र आणखीन एक डॉट डिलिव्हरी. 3 चेंडू निर्धाव इथे खेळून काढतोय फलंदाज कुणाल आणि गौरव ही जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवरती. हेमंत पुन्हा एकदा लेफ्टम अराउंड द विकेटने. यावेळेस आणखीन एक गोलवर टाकला चेंडू. धावचीची संधी आणि इथे पहा कुणाल
फलंदाज नक्कीच मला वाटतं विकेट सॅक्रिफाईस करावी लागली त्याला, कारण एकही चेंडू त्याच्या बॅटला अजूनपर्यंत स्पर्श केला गेला नव्हता. आणि याच कारणास्तव आपण पाहतोय तर म्हणजेच पहिल्या विकेटचं पतन, 4 चेंडूंचा सामना केला आणि गोल्डन डकवरती हा फलंदाज बाद झाला. नक्कीच एक मिडन ओव्हर त्याच्या नावावरती आहे आणि आणखीन एक मिडन ओव्हर त्याच्या नावावरती लिहिली जाईल का? 4 चेंडू निर्धाव हाताळले गेले आहेत, आणखीन 2 चेंडू आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळतोय आणि यावेळेस कोणत्या टप्प्यावरती आलेला आहेत? आपण चौथा सामना खेळतोय या स्पर्धेतील. एक चांगली गोलंदाजी यावेळेस इथे पाहायला मिळते. दरम्यान प्रणय नवीन फलंदाज, त्याचबरोबर उर्वरित संघांना सुद्धा इथे सूचित करण्यात येतं आहे की इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी आपण जर रेडी नसाल तर जो संघ रेडी नसेल त्याला 2 चेंडूची पेनल्टी दिली जाईल. यावेळेस शॉर्ट ऑफ लेन चेंडू, शॉर्ट ऑफ पुलचा फटका, झेलची संधी, मात्र इथे हा झेल ड्रॉप. खराब 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 क्षेत्ररक्षण. जर हा झेल झाला असता तर आणखीन मेडन ओव्हरसाठी इथे चान्स मिळाला असता हेमंत या गोलंदाजाला, मात्र इथे होत नाहीये. दरम्यान एक धाव नक्कीच घेतली जाते आणि एक धाव घेऊन इथे स्ट्राईक रोटेट होते, ती म्हणजेच गौरव या फलंदाजाकडे. डावखुरा विस्फोटक फलंदाज गौरव, आझाद स्पोर्ट्स कोलशेद संघ फलंदाजी करत असताना यावेळेस मिस्टर मिक्स स्ट्रोक आहे. झेलची संधी, खेळाडू येतोय चेंडूच्या खाली आणि इथे मात्र झेल टिपला जातोय आणि इथे मात्र गौरव या फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागतोय. एक षटक, एक धाव आणि जवळजवळ 2 गडी बाद झाली आहेत आझाद स्पोर्ट्स कोलशेद या संघाचे. थोडस खराब फलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळते आझाद स्पोर्ट्स कोलशेद या संघाच्या माध्यमातून, कारण चांगली गोलंदाजी पहिल्या दिवसापासून आपण जर विचार केला तर SK महागिरी या संघाच्या गोलंदाजींचा बोलबाला राहिला होता. कारण जर विचार केला तर 29 धावा या त्यांनी डिपेंड करून दाखवल्या होत्या. आत्तापर्यंत लो स्कोरिंग धावा डिपेंड करणारा संघ या स्पर्धेमधील राहिला गेला आहे तो म्हणजे SK महागिरी, आणि तेच या मॅचमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे. गोलंदाजांचा बोलबाला या मॅचमध्ये राहिलेला आहे SK महागिरी संघाचा. हेमंत, काय गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली, इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक जो झेल ड्रॉप झाला ना 5व्या बॉलवरती, हितेश शॉर्ट स्क्वेअर लेग रिझनमध्ये तैनात होता आणि त्याच्या हातातून मात्र झेल ड्रॉप झाला. जर तो झेल जर टिपला गेला असता तर आणखीन एक हेमंतच्या नावावरती मेडन ओव्हर नक्कीच लिहिली गेली असती. दरम्यान चेतन येतोय नवीन गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये बोलबाला राहिला आहे तो म्हणजे SK महागिरी या संघाच्या गोलंदाजाचा. यापुढील 3 षटकांमध्ये कशा प्रकारे फलंदाजी होईल ते पाहावं लागेल. अक्षय पाटील यावेळेस नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी त्याच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेमध्ये झालेली आहे. प्रणय यावेळेस विकेट काढण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा. दरम्यान विकेट किपरच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होते. दरम्यान एकच धाव यावेळेस अंकित केली जाईल. 2 धावा धाव फलकावरती. एक धाव घेऊन प्रणय या फलंदाजाने 2 धावाचं योगदान आपल्या संघासाठी आतापर्यंत दिलेले आहे. आझाद स्पोर्ट्स कोलशेद या संघाला जर या स्पर्धेमध्ये वर्चस्व टिकून ठेवायचं असेल तर अक्षय पाटील या फलंदाजाला चांगली फलंदाजी करावी लागेल. यावेळेस पहा अक्षय पाटील आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण पाहायला मिळालं आणि चेंडूला मात्र पाठवून दिलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. क्या बात आहे. मी म्हणालच होतो अक्षय पाटील याने सुद्धा या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा डंका गाजवला आहे. कारण दुसऱ्या दिवशी खेळत असताना अगदी फलंदाजी असू द्या गोलंदाजी असू द्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल दर्जाचं काम अक्षय पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे. आणि आझाद स्पोर्ट्स कोलशेद या संघाचा हा एक पाठीचा कणा म्हणून संबोधला जातो आणि तेच इथे दाखवून देत असताना 6 धावांनी आपलं अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या आता मात्र फ्लाय होते 8 धावांवरती. दरम्यान
चेतन सज्ज होईल. यावेळेस पहा तंत्रशुद्ध फलंदाजी पाहायला मिळाली. ज्या प्रकारचे चेंडू येतात त्या प्रकारची फलंदाजी इथे करताना पाहायला मिळत आहे. तर म्हणजेच अक्षय यावेळेस थोडासा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, बॅकफुटवरती गेला आणि जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. डीप पॉइंट रिझममध्ये चेंडूला मात्र पाठवून दिलं आणि फक्त एक धाव इथे अंकित करण्यात आली. चांगल्या फलंदाजाची हीच नेहमीच भूमिका असते की ज्यावेळेस खराब चेंडू असतात त्याच्यावरती प्रहार करण्यात यावं. यावेळेस पहा प्रणयच्या बॅटमधून आणखीन एक बिगिट करण्याचा प्रयत्न, मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. झेलची संधी आणि काय झेल टिपला गेलाय, अगदी सुरेख झेल टिपला गेला प्रदीप यांच्या माध्यमातून. आणि इथे मात्र पहा तिसरा विकेटचं पतन 9 या धावसंख्येवरती. धाव फलकावरती विकेट करण्याचा प्रयत्न होता. एक षटकार नक्कीच अक्षय पाटील याच्या बॅटमधून आपण पाहिला आणि तशाच प्रकारची फलंदाजी करण्याचा प्रयत्न होता प्रणय या फलंदाजाचं. आणि इथे मात्र त्याच प्रयत्नाच्या नादामध्ये आपली विकेट गमावून बसलाय. दरम्यान थोडंसं अडचणीमध्ये आहे आझाद स्पोर्ट्स कोलशेत हा संघ, कारण 4 ओव्हरची मॅच आहे. आतापर्यंत 1.4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 9ला 3 आणि इथून आणखीन चांगली फलंदाजीचं दारोमदार असेल ते म्हणजे अक्षय पाटील या फलंदाजावरती, कारण चांगली फलंदाजी त्याला करावी लागेल. पहिल्या दिवसापासून आमच्या सोबत जोडले गेलेले साईप्रीत लाईव्ह ची टीम सुद्धा आज पूर्ण सज्ज आहे. या अंतिम दिवसाच्या सर्व घडामोडी आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी खूप चांगलं त्यांचं सुद्धा कॅमेरा वर्क आहे आणि तेच यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान चेतन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती एक षटकार त्यांनी खर्च केला होता दुसऱ्या चेंडूवरती, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. प्रणय या फलंदाजाला त्याने परतीचा प्रवास करावा लावला. 9 धावा फलकावरती. दरम्यान चेतन पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस राकेश आल्या बिगेट करण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेटने खेळून काढलाय. चेंडू मात्र निघून जातोय काव कॉर्नर रिजन मधून. 4 धावांसाठी चौकार. क्या बात आहे. आज क्रिकेटच्या बरोबरच ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून सुद्धा रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात येईल. यावेळेस 13 धावा आणखीन एक विकेट काढण्याचा प्रयत्न राकेशच्या बॅटमधून. यावेळेस चेंडू निघून जाईल का, मात्र उंची जास्त लांबी कमी आणि परावर्ती होते जेलमध्ये. आणखीन एक विकेट डाऊन. Thank you. Hello mic check. 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 Hello. क्या बात आहे. तर याच दरम्यान या ठिकाणी शुभागमन झाला. आज या 6व्या पर्वामध्ये ही स्पर्धा आली आहे आणि या परिवाराला नेहमीच आपुलकी, माणुसकी आणि समाजसेवा शिकवणारं नाव अर्थातच संदीपदादा आणि त्या सोबतीनं संदेशदादा, सुनीलदादा यांच्या मातोश्रींचं आगमन झालं. तर आईंचं स्वागत करूया आपण या रंगमंचावरती. आज त्यांच्या मुलांनी काय केलं ते पाहण्यासाठी आज हा पूर्ण परिवार या ठिकाणी आला. त्याबद्दल आईंचं आणि पूर्ण या ठिकाणी परिवाराचं आपण करूयात व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत.
दरम्यान 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला आहे. जवळजवळ 6.50च्या सरासरीने वाटचाल करतोय आझाद स्पोर्ट्स कोलचेत संघ. 13 धावा धावफलकावरती, मात्र 4 गडी बाद झाली आहेत. विनय यावेळेस क्रमांक 3चा गोलंदाज. स्ट्रायकिंग एंडला अक्षय पाटील, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस लोवर फुलटस होता, अलॉंग द कार्पेटने खेळून काढलाय डाऊन द ग्राउंड. इथे फक्त एकच धाव अंकित करता येईल, कारण चांगलं क्षेत्ररक्षण एस के महागिरी संघाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. जोडीला चांगलं हॅलो, कार्य चेक. करावं हॅलो. लागेल. यतीन आणि अक्षय. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. अजून हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो. थँक्यू. विनय यावेळेस पुन्हा एकदा, मात्र इथे पहा खराब चेंडू वाईड आणि अवंतरित धावसंख्येमध्ये 1 धाव इथे ऍड केली जाते. 15 धावा धावफलकावरती. मात्र ही जोडी आहे यतीन आणि अक्षय. दोन्ही फलंदाज मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर आहेत आणि त्यांना माहिती आहे इथून आझाद स्पोर्ट्स कोलशेद या संघाला चांगली धावसंख्या उभारण्यासाठी आपल्या दोघांना खेळपट्टीवरती तग ठोकून उभं राहावं लागेल. यावेळेस पहा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. आणखीन एक ऑफस्टिकच्या खूपच बाहेरचा बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे अवांतर हाताळले जात आहेत. गोलंदाज विनय या गोलंदाजाकडून स्लॉग ओव्हरचं षटक आहे आणि यावेळेस स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये नेहमीच फलंदाज हवी ठरत असतात. मोठे फटके खेळण्यामध्ये त्यांचा प्रयत्न असतो आणि यावेळेस तेच आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्याचमुळे गोलंदाज 16 धावा. यावेळेस पहा काय वेग होता, काय वेग होता. ज्यावेळेस चेंडू पडला इतक्या वेगाने ट्रॅव्हल झाला, बॅट उचलण्याआधी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. डॉट डिलिव्हरी, चांगली गोलंदाजी. 2 अवांतर धावा दिल्यानंतर लगेचच पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न विनय या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. ॲटम ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज होईल यतीनसाठी. उंच भरत शरीर यष्टीचा हा फलंदाज. मात्र पहा गोलंदाजाला इथे थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक इथे वाईट चेंडू. या षटकामध्ये जवळजवळ हा 3रा वाईट चेंडू हाताळला गेला आहे गोलंदाज विनय यांच्या माध्यमातून. अगदी 6व्या पर्वामध्ये आपण आहोत आणि 6व्या पर्वाची ही 6वी रजनी, अंतिम रात्र आणि आलेल्या सर्व रसिक, पुन्हा एकदा रसिक मायबाप आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल या 6व्या रजनीमध्ये. यावेळेस मात्र पहा गती परिवर्तन आणि आणखीन एक डॉट डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी विनय यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये मोठे फटके अजून खेळून देत नाही आहे फलंदाजाला. अक्षय पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडला त्याला पाहायला मिळतो आपल्याला. त्याच्या बॅटमधून दुसऱ्या दिवशी खूप चांगल्या पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला होता. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. या मॅचमध्ये सुद्धा एक बिग सिक्सर त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान आगमन होतं आहे भैर परिवारातील महिला मंडळ, ज्याने पहिल्या दिवसापासून आम्हाला साथ दिली आहे आणि आज शेवटच्या अंतिम रजनीमध्ये सुद्धा त्यांची इथे हजेरी लागते. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, झेलची संधी आणि इथे पहा झेल ड्रॉप आणि प्रदीप कडून इथून चूक होतीये. खराब क्षेत्ररक्षण. हा झेल व्हायला हवा होता, सोप्पा झेल होता असं वाटलं होतं झेल होईल, मात्र इथे अंतिम क्षणी झेल होते धरती मात्र दान. दरम्यान 2 धावा इथे सहजरित्या इथे धावून पूर्ण केल्या जात आहेत. झेल ड्रॉप झालाय, जीवनदान मिळालं आहे. या जीवनदानाचं संधीचं सोनं कशा प्रकारे यतीन करेल हे पाहावं लागेल, कारण ज्या वेळेस या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं आहे ज्या फलंदाजाला जीवनदान मिळालं आहे त्या फलंदाजाने गोलंदाजांचं कर्दन काळ ठरलं. यावेळेस मात्र पहा आणखीन एक मिस टायमिंग स्ट्रोक आहे, झेलची संधी, मात्र आणखीन एक झेल ड्रॉप. आणखीन एक बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 सोपे झेल इथे पडलेत आणि इथे फलंदाजांना यतीन या फलंदाजाला इथे जीवनदान मिळत आहे. 2 धावेने आता मात्र धावफलक वेगाने फ्लाय होतोय. 21 धावा धावफलकावरती, 4 गडी बाद 21 अशी धावसंख्या आझाद स्पोर्ट्स कोलशेद या संघाची. 3रं षटक मार्गस्थ आहे. 2.5 षटकाचा खेळ संपन्न झालेला आहे. 21 धावा धावफलकावरती लगावले जात आहेत. दरम्यान पुन्हा एकदा विनय यतीनसाठी. यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर. आमच्या इथे व्यासपीठाला मानवंदना देणारा हा येतोय यतीनच्या बॅटमधून षटकार.
क्या बात आहे. धीरज मडवी प्रेझेन्स ऑर्केस्ट्रा आपल्याला इथे आज लाईव्ह ऑर्केस्ट्रा ऐकायला मिळतोय. नेहमीच हाच प्रयत्न असतो ट्रिपल एस DJ आणि नरेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून की रसिक प्रेक्षकांना काहीतरी वेगळं पाहायला मिळावं. प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण DJ सॉन्ग ऐकत असतो. इथं आपण लाईव्ह ऑर्केस्ट्रा ऐकण्याची संधी आपल्याला मिळते. दरम्यान 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा 9.00च्या सरासरीने वाटचाल आता मात्र करतायत. ते म्हणजे आझाद स्पोर्ट्स कोलशेत संघ यतीन 2 जीवनदान मिळाल्यानंतर एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. यावेळेस अक्षय पाटील फलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेस मात्र पहा सचिन गोलंदाजी ट्रॅकवरती. एक धाव निश्चित दुसऱ्याचा प्रयत्न होईल का, मात्र इथे नकार दिला यतीन या फलंदाजाने. एकच धाव ग्राह्य धरली जाईल. दरम्यान 28 धावा धावफलकावरती. एक बिग फाईट मॅच होईल यात काही शंका नाही आहे, कारण 40 संघांमधून टॉप 5 मध्ये आलेले हे संघ आहेत. 40 संघांमधून टॉप 5 मध्ये आलेले हे संघ आणि त्यातील ही पहिली लढत आपण पाहतोय. एका बाजूला SK महागिरी संघ तर दुसऱ्या बाजूला आझाद स्पोर्ट्स कोलशेत संघ. नाणेफेकीचं कोल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आझाद स्पोर्ट्स संघाविरुद्ध खेळत असताना SK महागिरी संघाने. यतीन आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र डीप मिड विकेट रिझममध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मात्र एकच धाव इथे अंकित केली जाईल. चांगली गोलंदाजी सचिन. अनुभव पूर्ण असलेला हा गोलंदाज 29 धावा धावफलकावरती. बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. SK महागिरी संघासाठी खेळत असताना बरेच वर्षाचा अनुभव या गोलंदाजाकडे आहे आणि या क्रुशल मॅचमध्ये अनुभव पणाला लावत असताना सचिन. यावेळेस मात्र पहा डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. लाईन पाहावी लागेल, पंच सांगतायत हा वाईट चेंडू. 30 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथून जर आणखीन 10 ते 12 धावा आझाद संघाने जमा केल्या धावफलकावरती तर एक बिग फाईट चांगली मॅच इथे पाहायला मिळेल. सचिन फुलटॉस बॉल. यावेळेस पहा व्यवस्थित एलिव्हेशन करता आलेलं नाहीये. अक्षय पाटील स्वतःवरती नाराज असेल हा फलंदाज की हा चेंडू मी कशा प्रकारे सोडला, कारण ह्या चेंडूवरती नक्कीच चौकार किंवा षटकार या धावा यायला हव्या होत्या. दरम्यान धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. 3 चेंडूंचा आणखीन खेळ शिल्लक असेल. टॉससाठी आपण रेडी जायचं आहे. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत तो म्हणजेच नरेश स्पोर्ट्स कासरवडोली आणि त्याच्या समवेत खेळताना दिसेल तो म्हणजेच SD केवणी दिवे भिवंडी नगरीतील संघ. दरम्यान सचिन यतीनसाठी यावेळेस पहा बॉडी रोल केलं होतं. खेळायचा प्रयत्न आजची संधी, मात्र इथे पहा थ्रो व्यवस्थित येत नाहीये. फेकी जर ॲक्युरेट आली असती तर नक्कीच आणखी एक. मानेश्री विकीजी तांडेल साहेब आपला मनापासून हार्दिक स्वागत. नरेश स्पोर्ट्स प्रेझेंट नरेश स्मृती चषक 2024 मध्ये. मानेश्री कुणालजी भोईर साहेब आपला पण मनापासून हार्दिक स्वागत. नरेश स्मृती चषक 2024 मध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. 30 धावा. वाईट चेंडू. अवांतरित धावसंख्येमध्ये एक धाव इथे ऍड केली जाते. दोन्ही फलंदाज एक षटकारांशी खेळतायत खेळपट्टीवरती आणि सचिन या गोलंदाजाला ठाऊक आहे की या फलंदाजांना थोडंसं दूर ठेवावं लागेल आणि तोच प्रयत्न त्याच्या माध्यमातून होतोय. मात्र अक्षय पाटील स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, मात्र इथे बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. फिरकी गोलंदाज आपल्या बोटांची जादू इथे चेंडूवरती फिरवत असताना. दरम्यान 22च्या रूपाने एक धाव इथे अंकित केली जाईल स्कोर कार्डवरती. 34 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू असेल या इनिंगमधील, कारण 4 ओव्हरची ही मॅच आहे. 34 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. लास्ट गो शेवटचा बॉल असेल. अगदी मनाला भारावून जाणारी ही स्पर्धा, ज्या स्पर्धेविषयी नेहमीच चर्चा होत असते. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक पहा बीट होतोय फलंदाज. दरम्यान एक धाव दुसऱ्याचा प्रयत्न होईल का. धावची संधी, मात्र खराब थ्रो. 2 धावा धावून पूर्ण. 3री धाव होईल का, मात्र इथे 3री धाव. पहा थ्रो रॉंग एंडला इथे थ्रो झाला. हा थ्रो जर काय स्ट्रायकिंग एंडला विकेट किपरच्या हातामध्ये गेला असता तर नक्कीच या फक्त 2च धावा ग्राह्य धरल्या असत्या. मात्र इथे अगदी बघता 3 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या आणि 4
षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आझाद स्पोर्ट्स कोलशेद या संघाच्या त्या म्हणजे 37 धावा 38 धावांचं लक्ष केंद्रित केलं गेलंय. थैंक यू. चलिए टॉस बॉक्स में मैं रिक्वेस्ट करूंगा टॉस के लिए विकी तांडिल साहब आपके शुभ हाथों से हम यहाँ पर टॉस करेंगे. एक तरफ है टीम नरेश स्पोर्ट्स और एक तरफ है एसडी स्पोर्ट्स टीम. क्यों नहीं, एक तरफ है ट्रिपल एस डीजे और एक तरफ है नरेश स्पोर्ट्स टीम. नरेश स्मिति का कॉल दिया है, टॉस जीता है इस वक्त टीम एसडी स्पोर्ट्स या फिर नरेश. यस सर, नरेश ने टॉस जीता है, पहले क्या करेंगे? फील्डिंग करने का निर्णय लिया है. चलिए थोड़ा सा ब्रेक लेंगे. ऑर्केस्ट्रा टीम हमारे साथ जुड़ी हुई है, इसलिए आज ज़्यादा ओपिनियन नहीं, सिर्फ इंटरटेनमेंट और इंटरटेनमेंट, सिर्फ इंटरटेनमेंट. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स एंड टीम ऑर्केस्ट्रास. मान्य श्री संतोषजी भोईर साहेब, आपला मनापासून हार्दिक स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे विभाग अध्यक्ष उपाध्यक्ष मान्य श्री संतोषजी भोईर साहेब, आपला मनापासून हार्दिक स्वागत. दादा या, वेलकम. थँक्यू. धीरज मडवी प्रस्तुत आई एकविरा लाईव्ह ऑर्केस्ट्रा. वळूया मॅचकडे. 24 चेंडू आणि 38 धावांचं आव्हान सेट केलं गेलं आणि याचं धावतं विवरण दुसऱ्या सत्रामध्ये ऐकवण्यासाठी मी माईक वरती मान्य श्री किरणजी तंद्रे साहेब, आपला मनापासून हार्दिक स्वागत. या दादा मंचावरती.
वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच दुसऱ्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकणार आहोत कल्याण डोंबिवली विभागातील वाकळण गावाचे सुपुत्र आणि नेहमीच सगळ्यांना हवे हवे असणारे आमचे परम मित्र ओंकारजी शेट्टी सर. थँक्यू सो मच कॉमेंट्री टीम. मॅचचा पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती सुरुवात होतीये डॉट बॉल. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. एका बाजूला फरमान, दुसऱ्या बाजूला प्रदीप. कपाळी केसरी गंधम, शिवछत्रपतींचा छंद, मुखामध्ये एकच नामघोष जगदंब जगदंब. 4 षटकांची मॅच आहे. टार्गेट जिंकण्यासाठी 38 धावेचं या ठिकाणी सेट करण्यात आलं. पहिल्याच बॉलवरती टीव्ही अंपायर बिझी असतील. निर्णय अगदी टेक्निकल टीमकडे जाईल. काही क्षणात निर्णय ऑनफील्ड अंपायर्सच्या माध्यमातून आता जो निर्णय पाठवला थर्ड अंपायरकडे थोड्या वेळात आपल्यापर्यंत पोहोचेल. हवा में ताश का महल नहीं बनता, रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बनता. दुनिया जीतने का हौसला रखे दोस्त, एक जीत से कोई सिकंदर और एक हार से कोई फकीर नहीं बनता. वेलकम ऑल ऑफ यू. स्पर्धेची आजची अंतिम रात्र आणि अंतिम रात्रीमध्ये मॅच तुम्ही पाहताय. पहिली SK स्पोर्ट्स महागिरी आणि त्यांना फाईट करते आहे मैदानावरती टीम आझाद स्पोर्ट्स कोलशेत. मनीषी ज्ञानेश्वर जी आपला मनापासून हार्दिक स्वागत. विभाग प्रमुख उपस्थित झाले, त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. प्रत्येक अगदी क्षणाक्षणाला आज सन्मान सारं काही मैदानावरती होताना पाहायला मिळेल. कारण आज रंगतीये मैदानावरती कासार वडवली गावाची जत्रा. नरेश स्मृती चषक 2024 हे 6वं पर्व. बॉल तयार आहे. बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. रनवे रिदममध्ये थोडासा अडथळा. 24 चेंडू, टार्गेट 37 धावेचं एक चांगलं लक्ष मैदानावरती उभं राहिलं आणि मजल मॅचला. कारण 38 धावा बनवायच्यात, 37 पहिला डावात आलात. चांगलं टार्गेट सेट झालं आणि आज संघर्ष आणि संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच तुमच्या भेटीसाठी येते. नरेश स्पोर्ट्स इन ॲक्शन, त्यांना फाईट करेल टीम SD केवणी. हाफ ट्रॅकर ऑन साइडला काढला, डीप मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. सीमारेषा पार, हा येतोय चौकार. हर कामयाबी पे तुम्हारा नाम होगा, तुम्हारे हर कदम पे दुनिया का सलाम होगा. डटकर करना सामना तो मुश्किल होगा, क्योंकि एक दिन ये वक्त भी तुम्हारा गुलाम होगा. आज जो चॅम्पियन बनल ना त्याच्या नावाची चर्चा पूर्ण ठाणे क्रिकेटमध्ये केली जाईल. कारण आज तुम्ही खेळताय मानाची सन्मानाची SSS DJ पुरस्कृत नरेश स्मृती चषक 2024. मोठ्या संख्येनं आज प्रेक्षक राजा मैदानावरती उपस्थित होईल. कारण गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीचं कारण आहे कासार वडवलीचं क्रिकेट आणि त्याच कासार वडवली क्रिकेटचा एक विश्वचषक म्हणजे नरेश स्मृती चषक. चौकार आला धावफलकावरती. 4 पुढे जात असताना इथं फटका लाजवाब. फ्रंट फुटला आले, फुल टॉस. क्या बात आहे. कासार वडवली गावाचं ग्रामदैवत म्हणजेच माधुआई आणि त्याच आईला नमन करून आज इथे होतीये अंतिम रात्रीची सुरुवात. लोबो फुल टॉस होता, ड्राईव्ह केला पुन्हा एकदा लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल ट्रॅव्हल होतं सीमारेषा पार. सलग 3 बॉल 3 चौकार.
के स्पोर्ट्स महागिरी. अगदी इमरोज खान नावाचा टेनिस बॉल क्रिकेट जगताला सुपर डुपर स्टार याच महागिरीनं दिलाय, याच एस के स्पोर्ट्सनं दिलाय. बॉलिंग ट्रॅकवरती षटक महागडं होत चाललं लक्ष पाटीलचं. अजून एक फटका, यावेळी मात्र थोडा फसलाय. कॅचचा कॉल आणि पहिल्या टप्प्यावरती बॉल स्टॉप केला जाईल. 2 कंप्लीट आहेत. थर्डचा कॉल, रनआउटचा धोका, थ्रो खराब आणि धावा मिळतील या ठिकाणी 3 आणि 3 धावेनं स्कोर पुढे जातोय. पहिल्या पॉवर प्लेचा खेळ आतापर्यंत राहिलाय तो म्हणजेच बॅटिंग करताना टीम एस के महागिरीच्या नावावरती. धावफलकावरती धावा 15, टार्गेट या मैदानावरती 38 धावेचं, 24 चेंडू 38 आणि बॉलिंग ट्रॅकवरती आहे ना आझाद स्पोर्ट्स कोलशेत थोडंसं अडचणीत. मात्र इथनं पुनरागमन करताना आझाद स्पोर्ट्स कोलशेतला देखील म्हणावं लागेल, सबर कर प्यारे, इम्तिहा अभी जारी है, वो वक्त भी आएगा जब यहाँ का दिल कहेगा अब आझाद कोलशेत की बारी आहे. पुनरागमन मैदानावरती या टीमचं काय असेल त्याकडे लक्ष कोलशेतच्या पाठीराख्यांचं लागलंय. प्रचंड मोठं क्रिकेट कोलशेतनं देखील ठाण्याला दाखवलं. फटका फसला, मिस टायमिंग, बॉल हवं, कॅचचा कॉल, टिपलाय जेल आणि संपलाय मैदानावरती. फलंदाज फरमानचा खेळ, कॅच ऑफ द नाईट. अतिशय सुंदर आज क्रिकेट विथ म्युझिक आपण नेहमी पाहतो. क्रिकेट विथ ऑर्केस्ट्रा पाहायचा है तो चलो फिर आओ ना कासार वडवली नरेश ट्रॉफी देखने. 16 रन्स स्कोर कार्ड वरती आहेत, 15 रन्स आहेत आणि विकेट गेली 1. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती इतना जुनी 18 आणि रन करायचे 23. हमारे बीच माननीय श्री विक्की जी तांडेल साहब उपस्थित है, उनका स्वागत और सत्कार हम जरूर करेंगे. मैं रिक्वेस्ट करूंगा संदीप जी वही साहब आयोजक कमेटी के सदस्य, उनके ही शुभ बातों से इस वक्त माननीय श्री विक्की जी तांडेल साहब का स्वागत और सत्कार जरूर किया जा रहा है. 18 बॉलचा खेळ बाकी या जिंकण्यासाठी धावा मैदानावरती करायच्यात. इथनं अजूनही 23. रात्र नाही स्वप्न बदलतं, दिवा नाही वाद बदलतं. मनात नेहमी आशा असावी जिंकण्याची, कारण नशीब बदलो न बदलो पण वेळ ती मात्र नक्की बदलते. या मॅचमध्ये ती वेळ बदलवायची आहे टीम एस के महागिरीच्या विरुद्ध आझाद स्पोर्ट्स कोलशेतला. बिल्कुल हमारे बीच इस वक्त माननीय श्री कुणाल जी भोईर साहब उपस्थित है, उनका भी हम स्वागत और सत्कार इस वक्त करेंगे जरूर संदीप जी भोईर साहब के शुभ बातों से. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून उगवला तारा तिमिरारा, घडला शिवाजी राजा. एक भगवामय वातावरण तुम्ही पाहता. भगवा आमचा झेंडा, भगवा आमचा रक्त, प्राण देऊन राखीतो आम्ही स्वराज्याचं तख्त. सरसरत राहू दे मर्द मराठ्यांचं रक्त, कारण आम्ही जन्मताच फक्त आणि फक्त शिवभक्त. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आज दुमदुमेल कासार वडवली नगरी, कारण आज कुणाला हसताना कुणाला रडताना तुम्ही पाहाल विजय सरिताच्या ऐतिहासिक मैदानावरती. बॉल तयार, हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेचला, फटका फसला, लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित. अरे आझाद कोलशेत नाम सुनकर फ्लॉवर समझा क्या.
बॅटर मैदानावरती येतो चेतन केली साहेब. इन ॲट नंबर 4. चौथ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी दाखल check. झाला अतुल. धावफलकावरती धावा आहेत 22. हमारे बीच माननीय श्री चेतन जी केनी साहब उपस्थित हैं, उनका भी हम स्वागत और सत्कार जरूर करेंगे। मैं रिक्वेस्ट करूंगा संदेश जी वही साहब, आपके इशू बातों से इस वक्त माननीय श्री चेतन जी केनी साहब का आप स्वागत और सत्कार जरूर करें। ओवर टू कमेंट्री बॉक्स, थैंक यू। 22 धावा धावफलकावर आहेत. एखादी विकेट एखादा डॉट बॉल या मॅच मध्ये रंग भरेल, कारण अजूनही इथनं प्रवास बाकी आहे, तो म्हणजे 16 धावेचा. आणि त्यासाठी बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत मैदानावरती अजूनही 15 चेंडू 16 धावा. मॅच ऑन. एस के महागिरीनं अगदी काउंटर अटॅक पॉवर प्ले मध्येच केलाय. सुरुवातीलाच 3 चौकार आले आणि एक षटकार देखील आलाय फरमानच्या बॅटमधनं. त्यामुळे फरमाननं केलेली बॅटिंग विजयाचा अरमान मैदानावरती देऊन गेली आहे आणि ते अगदी आता एस के महागिरीचं स्वप्न विजयाच्या फार जवळ येऊन थांबलं. 15 चेंडू 16 धावा. फटका लाजवाब. बॅकफुटला गेले, जागा बनवली, स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. इथनं टिम्मी नका, आपल्याला कोणालाही जास्त लांब नाहीये. ऑन साइडला बॉल हा देखील जाईल मिड विकेटला बाहेर. षटकार. फ्री मध्ये डान्सर पाहिजे असेल ऑर्केस्ट्रा टीम तर यशवी उपस्थित आहे, घेऊन जा बिंदास. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहताय 2 षटकार. त्यानंतर मॅच पूर्ण कम्प्लिटली खुली झाली आहे. जास्त मॅच मध्ये आता काही उरलेलं नाहीये आणि अगदी एंटरटेनमेंट करताना सध्या आपण मैदानावरती पाहताय रन्स आहेत 32, अजून बाकी आहेत धावा 6, बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 12. चेक. मान्य श्री आतिश जी वातेरी साहेब, आपला मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे मित्र बांगला पाडाचे, त्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. वेलकम दादा, आपला शहरचं स्वागत नरेश स्मृती चषक 2024 मध्ये. वेलकम वेलकम वेलकम, सुस्वागतम. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, थँक्यू. 12 चेंडू आणि फक्त 6 धावेची मैदानावरती गरज आहे. बिल्कुल इस वक्त मंच की शोभा बढ़ाने के लिए माननीय श्री आतिश जी वातेरी साहब उपस्थित हो चुके हैं. बांग्लापाड़ा भिवंडी से बिलोंग करते हैं. दादा आइए, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नरेश स्पोर्ट्स प्रेजेंट नरेश स्मृति चषक 2024 में. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. 12 बॉल फक्त करायच्यात रन 6, त्यामधनं 1 अजून कमी केली जाईल आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 1 ने फ्लाय होतीये. 33 ऑन बोर्ड. 33 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजून बाकी आहेत रन 5. हा सामना थोडासा एकतर्फा होत चालला, मात्र आझाद कोशेतला जर इथनं इतिहास घडवायचा आहे तर एक मोठा संघर्ष एस के महागिरीच्या विरुद्ध करावा लागेल. अटॅकिंग फील्ड सेटअप करावी लागेल. तुम्ही डिफेंड करताय 11 बॉल 5, तुमचे 5 खेळाडू अजूनही बाउंड्री लाईन वरती आहेत. तुम्ही रन डिफेंड करू शकत नाही आहात. सिंगल डबल वाचवणार कोण, हा सगळ्यात मोठा प्रश्न. इथे सेलिंग पॉईंट तुम्हाला लावायचा आहे, इथे तुम्हाला क्लोज अटॅकिंग फील्ड सेटअप करायचा आहे आणि बॉडी लँग्वेज एकदा मैदानावरती जर का ढासळली ना तर मग क्रिकेटचं मैदान तुमच्यासाठी लढणाऱ्यांसाठी नाही आहे. कारण या मैदानावरती पराभवाच्या देखील विजयाच्या यादीत नोंद केली जाते. फक्त इतकंच तुमच्या संघर्षात दम असला पाहिजे, कारण परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो, पण चमकतो तोच जो घनाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो. यू विन यू लूज डझंट नॉट मॅटर. तुम्ही हारताय जिंकताय, मैदानावरती तुम्ही लढताय कसं
आज ते कोळशेतकरांना पाहायचं. 10 बॉल 4. लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे, बॉल चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 9 बॉलमध्ये 3 रन डिफेंड होताना मी पाहिलं. 12 बॉलमध्ये 6 रन डिफेंड करताना जीवदानी बामणडोंगरीला याच हंगामामध्ये पाहिलं. या मैदानावरती आज एक नवा इतिहास की एक मोठा फटका, एक डबल, एक सिंगल आणि मॅचमध्ये इंटर करेल आणि सेमीफायनलचं तिकीट मिळवेल SK स्पोर्ट्स महागिरी. आधी ड्रॉ झाला, त्यामध्ये बाय मिळाली झुंजार कोळशेतला आणि तो संघ सेमीफायनलमध्ये इंटर झालाय. इथनं टीम कोणती आहे लक्ष त्याकडे लागलंय. फटका चांगला, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं, ट्रॅव्हल होतं डीप कव्हरला Check. आणि मिळतील रन 4. बिल्कुल थैंक यू. हमारे बीच माने श्री साजन जी कासर साहब, आपला मनापासून हार्दिक स्वागत. वेलकम दादा. अभी कुछ ही वक्त पहले थोड़ा सा धमाल देखने मिला था, अब आ गए हैं नरेश स्पोर्ट्स